हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम सांगेन तर दुपारचे 3:30 वाजलेले आहेत आणि कपडे इस्त्री करायला मी घेतलेले आहेत. म्हणजे खूप जास्त कपडे आहेत आणि खूप दिवस झाले मी पिशवीमध्ये कोंबून ठेवलेले आहेत ना, त्यामुळे खूपच चोळामळे झालेले आहेत. तर इकडे बघू शकता, अगोदर तर मी सगळे शर्ट इस्त्री केले. जे काम जड वाटतं ना, ते काम मी अगोदर करते. ज्या कामाचा कंटाळा येतो ना, ते काम मी अगोदर करायला घेते, कारण सोपी कामं आपण नंतरही करतो. म्हणून इकडे अगोदर शर्ट म्हणजे थोडंसं तामझाम वाटतं, व्यवस्थित मला घडी घालता येत नाही. पण मी जसं जमलं तसं मी करत आहे आणि एक वेळा सवय झाली ना, एकदम परफेक्ट जमतं आपल्याला. अगोदरच वाटतं की थोडंसं जड आहे, पण काही नाही, एकदम सोपी पद्धत आहे, बघू शकता. आणि जेव्हा बाहेर इस्त्रीला कपडे देतो ना, तेव्हा एकदम छान कडक इस्त्री करून देतात ते भैया आणि खूप छान त्याची घडी असते. बघितल्यानंतर असं वाटतं की नवीन पॅकिंग होऊन आजच आलेलं आहे शर्ट दुकानातून, पण इतकं परफेक्ट आपल्याला घरी जमत नाही. पण जसं जमलं तसं मी इकडं सगळ्या शर्टाला इस्त्री केली आणि घडी घातलेली आहे. आणि अगोदर बघितले किती शर्ट आहेत आणखी, तर दिनेशचे 2 जोड शर्ट आहेत, परत बाकीचे सगळे यांचेच आहेत. तर सगळे अगोदर मी शर्ट सगळी इस्त्री करून घेतली. आता पॅन्टचा नंबर आहे. इकडे पॅन्ट पण एक मी करून ठेवलेली आहे, दुसरी घेतलेली आहे. पॅन्ट इस्त्री करायला तितका वेळ लागत नाही, पण शर्टाला मात्र भरपूर वेळ खाऊ काम आहे आणि थांबल्या थांबल्या पाय पण दुखत आहेत. पण बसून इस्त्री केली ना, तितकी कडक बसतच नाही, जमत नाहीये. त्यामुळे म्हणलं थांबल्या थांबल्याच करूया. तर इथं जे कम्प्युटर ठेवलेलं टेबल आहे ना, तर या टेबलावरती मी कपडा अंतरला आणि त्यावरती इस्त्री केलेली आहे. तर सगळे कपडे इस्त्री करून झाले, सगळे मी व्यवस्थित घडी घालून, म्हणजे घडी तरी अगोदरच घातलेली होती. सगळे कपाटात ठेवलेले आहेत. तर कपड्यांचं काम झालं, त्यानंतर मी गेलेले होते स्टोर रूम मध्ये. म्हणजे मला हरभरे पण आणायचे होते, मसुरा संपलेले होते, जे खाली डब्यात मी ठेवलेले होते थोडेसे, ते पण मी घेऊन आले. डब्बा भरून मसुरा आणले आणि मसुरा इकडे मी भिजत घातलेले. उद्या मसुराचीच भाजी बनणार, किंवा आज गुरुवार आहे तर रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मसुरीचीच भाजी मी बनवणार आहे. तर एक 2-3 तास भिजले तरी पण चालेल. तर त्यानंतर आलेले मी बाहेर आणि बघू शकता वातावरण कसं झालेलं आहे. खूपच जास्त हवा होती, सगळं उडून जात होतं आणि आवाज पण येत होता. म्हणजे सगळे डब्बे जे बाहेर ठेवले आहेत ना, सगळे उडून उडून जात होते. तर अगोदर मी सगळे कपडे काढून आणले आणि घडी घालून ठेवलेले आहे. दिवसभरामध्ये ही सगळी कामं आवरली. आता आलेले मी किचन मध्ये आणि हे बिस्किटचं पॉकेट जे आहे ना, ते खोललेलं होतं आणि एक पॅकिंग होती. तर पॅकिंग असलेलं असं ठेवले, जे खोललेले बिस्किटचे पॉकेट होते ते मी पॅक बंद डब्यामध्ये ठेवलेले आहेत, म्हणजे नरम पडणार नाही. तर ही सगळी कामं आवरल्यानंतर आता आलेले मी परत इकडच्या रूम मध्ये, म्हणजे स्टोर रूम मध्ये. म्हणजे हे जे किचन आहे ना, ते स्टोर रूमच झालेले आहे. तर खूप सारा मी पसारा आणून ठेवत असते. आणि कांदे थोडेसे निवडलेले, थोडेसे निवडायचे आहेत. म्हणजे अर्धे कांदे, म्हणजे अर्ध्याच्या वरूनच निवडणं झालेलं आहे. जेव्हाही मला वेळ भेटतो ना, म्हणजे या किचनमध्ये ना असं होतं, हवा पण जास्त येत नाही, एकदम घुटमळल्यासारखं होतं. त्यामुळे जास्त मन होत नाही इकडे येण्याचं. पण काय करणार, हे कांदे पण ठेवल्या ठेवल्या खराब होणार होते, म्हणून मी अगोदर सगळे कांदे निवडत आहे, जितके राहिलेले तितके. इकडे पाचोळा सगळा मी वेगळा केलेला आहे. मी कांदे कांदे निवडून मी बकेटात भरलेले आहेत आणि पाचोळा मी एका वेगळ्या पोत्यामध्ये भरलेलं आहे. सगळं पेटवून देणार, इकडं तिकडे टाकलं ना, सगळं उडून उडून आपल्या दारासमोर येणार आहे. म्हणून मी कवर असो, कचरा असो, कांद्याचा पाचोळा असो, सगळं मी संग पेटवून देते. म्हणूनच पोत्यात भरून इथंच ठेवलेला आहे. आणि कांदे तर जितके राहिलेले तितके सगळेच मी निवडून घेतलेले, बघू शकता. 3-4 दिवस लागलेत मला पूर्ण कांदे निवडण्यासाठी, कारण कंटिन्यू काम हे झालेलं नाहीये. जसं मला वेळ भेटला तसं मी थोडं थोडंसं केलेलं आहे, कारण एकदाच काढलं तर काय होतं, जास्त कामाचा लोड येतो आणि कंटाळा पण तसंच येतो, कारण मदतीला पण कुणी नसतं आणि इकडच्या रूममध्ये थोडंसं एकटेपणा जाणवतो, कारण घरात कुणी नसतं आणि टीव्ही पण दिसत नाही इथून. म्हणजे करमत नाही असं होतं. त्यामुळे ना, मी जसं मला वेळ भेटला तसं मी एक अर्धा तास, 15 मिनिट, 20 मिनिट जसं मला झालं तसं मी निवडले. फायनली आज पूर्ण कांदे निवडून झालेले आणि पाचोळा मी इकडे एका पोत्यात भरलेला आहे पूर्णपणे. बघू शकता किती पाचोळा निघाले इतक्या कांद्यामध्ये आणि थोडेसे कांदे खराब पण निघालेले आहेत. तर ते कांदे मी आता दररोज भाजीला यूज मध्ये घेणार आहे. आता इकडची रूम मी अगोदर झाडू मारून घेते, खूप कचरा बचरा पाचोळा झालेला आहे, तर अगोदर मी झाडू घेऊन येते. आणि हिंडणं फिरणं जास्त असतं ना बाहेर मध्ये, त्यामुळे पायाच्या ह्याच्यानं ते कचरा बाहेर गेलेला आहे, कांद्याचा पाचोळा. तर सगळं झाडून घेऊन आतमध्ये चित्र घेऊन आलेले आहे मी.
आणि इकडची रूम ही पूर्ण मी झाडू मारून घेतलेली आहे. सगळा कचरा जी निघालेला आहे ना, सगळा मी इकडच्या किचन मध्येच घेऊन जाते, कारण आता तिथं ऑलरेडी खूप जास्त कचरा आहे. तर मला त्या कचऱ्यामध्ये हा पण कचरा मिक्स करायचा आणि सगळं मी एकत्र झाडू मारून पोत्यामध्ये भरून ठेवणार. एकदा पूर्ण कांद्याचं काम झालेलं आहे आता, आणि छान पण वाटत आहे. कुठलं तरी मोठं काम केलं ना खरंच छान वाटतं. तर इकडे झालेलं आहे, तर झाडू वगैरे खूप पाचोळा आहे ना पोत्याच्या खाली वगैरे, तर मी पोत्यावरूनच झाडू मारून घेतली, कारण थोडेसे कांदे आहेत आणि पोतं काढता येत नव्हतं, मला जमतच नव्हतं. म्हणून मी असं थोडं पोतं उचललं आणि सगळी झाडू मारून घेतलेली आहे. कचरा पण तितकाच आणि धुरोळा आणि कांद्याचा पाचोळा खूप जास्त निघालेला आहे. आज मला वाटत आहे मी खूपच मोठं काम केलेलं आहे. जे मला न जमणार नव्हतं, म्हणजे दोघांचे काम मी एकटीनं आवरले असं वाटत आहे. कारण हे थोडंसं जास्त पण आणि वेळखाऊ काम आहे ना, त्यामुळे. तर असं सगळा पाचोळा मी संघ भरला आणि पोत्यात भरलेला आहे आणि पूर्ण किचन मध्ये झाडू मारून घेतली. आता आणखीन एक इथं कलतानी पोता अंतरलेला आहे, म्हणजे यानं कांदे खराब होणार नाही. पोते नसले तर पेपर पण टाकलं तरी पण चालतं याच्या खालच्या साईडला, कारण ही फरशी अशी असते ना, त्यामुळे हवा जास्त लागत नाही, म्हणून कांदे खूप लवकर खराब व्हायला लागतात. गावाकडे कसं मातीचे घरं असायचे आणि शेणाचं सारवलेलं असायचं, आणि कितीही पाणी वगैरे पडलं तर ते आतमध्येच ऍब्झॉर्ब व्हायचं. पण या फरशीवरती ना काही आतमध्ये जात नाही, किती दिवस ठेवा ते तसंच राहतं, हडकणार पण नाही लवकर. त्यामुळे कांदे पण खराब होतात, म्हणून कलतानी पोते मी टाकलेले आहेत. म्हणजे कांदे लवकर खराब होणार नाहीत, आणि पूर्ण घरात झाडू मारून झालेली आहे. बघू शकता किती पाचोळा निघालेला आहे. पोतं भरलेलं आहे हे इथंच ठेवलं, आणि दुधाचे एक पोतं भरलेले, म्हणजे दुधानं नाही दुधाच्या बॉटल्या ज्या असतात ना त्याने एक पोतं भरलेले, ते मी इथं ठेवलं. आणि आंबे आणलेले होते आम्ही, ते आंबे पण पिकत घातलेले आहेत. आता छान पिकले आहेत आंबे पण. आणि इथं काही थोडंफार पीठ तांदूळ हे सगळं पोते ठेवलेले होते इकडच्या साईडला, समोर ठीक पण वाटत नाही, मग मी इकडे आणून ठेवलेले. बघू शकता सगळे कांदे निवडून इकडची रूम स्वच्छ झालेली आहे, छान वाटत आहे. पण पूर्ण दिवस त्यामध्येच गेला, आणि इतकी कांदे खराब निघालेली आहेत, आणि करून थकवा पण खूप आलेला आहे. तर म्हटलं मस्त गरमागरम एक कप चहा घ्यावा. चहा घेऊन झालेला आहे. आता हे कांदे जे आहेत ना खराब झालेले, ते सगळे स्टँड मध्ये ठेवते मी. तसं तर स्टँड मधले कांदे संपलेले पण आहेत, आणि हे कांदे ना आता म्हणजे संघ यूज मध्ये घ्यायचे आहेत, कारण एकदम असे झाले ना आणखी थोडे दिवस ठेवल्यानंतर पूर्णच खराब होणार आहे ते कांदे, आणि नंतर फेकूनच द्यावं लागतं. म्हणून मी इकडे हे कांदे अगोदर किचन मध्ये आणून ठेवले, म्हणजे दररोज आपल्याला स्वयंपाकाला घेता येईल. तर झालेली बकेट रिकामं बकेट स्वच्छ धुते आणि जागेवर ठेवून देते, आणि बाकीची कामं सगळी एक एक करून आवडते, कारण अशी छोटी मोठी कामं असतात घरामध्ये जी विचार करण्याची गरज नाही, फक्त करत जा कामं, निघत जातात असं असतं. आणि बायकांची कामं अशीच असतात छोटी मोठी, कोणी विचारलं तर सांगता येणार नाही की आपण दिवसभरात काय कामं केली, काय केलं ते पण, म्हणजे त्याचा कसलाच हिशोब नसतो. जसं कामं दिसून गेली तसं आवरायची असतात. आज मला फरशी पुसायची होती, पण आज दिवसभर इतकी कामं होती ना की मला झालंच नाही फरशी पुसणं. फक्त सोफ्याचे कवर झटकून अंतरलेले आहेत, आणि किती वेळा मी अंतरत आहे, हवेनं परत जशाल तसेच होतात. आणि ही लग्नाची पत्रिका आलेली आहे, उद्या लग्न आहे, तर उद्या लग्नाला पण जायचंय मला. तीच पत्रिका मी साईडला ठेवली. 2 पत्रिका आली, उद्या पण आहे, परवाला 2 दिवस लग्न आहेत. एक 18 तारखेचा आहे आणि 19 तारखेचा आहे. तर दोन्ही लग्नाला मलाच जायचं आहे. तर आता घरची कामं आज थोडीफार आवडते, आणि उद्या लवकर सगळी किचनची कामं आवरून मी लग्नाला जाणार आहे, म्हणजे 12:30चं टायमिंग आहे लग्नाचं. आता हे मनी प्लॅन्टचं वेल बघू शकता, किती पाणी पित असतं ना, म्हणजे 4-8 दिवसाला मी होतच असे, हंडा भरत असे, पूर्ण हंडा रिकामा होतो, इतकं पाणी पितं. आणि हवेमुळे पाणी आटत असेल असं वाटतं मला. तर जे सुकलेली पानं होते ना, म्हणजे पिवळी पडलेली, ती काढून घेतली, पाणी भरलेलं आहे. टी टेबल पण मी स्वच्छ पुसून घेतलं पाणी टाकून, आणि ही जी पानं आहेत ना मनी प्लॅन्टची, ती पण धुवून घेतली, खूप धुरळा बसतो. आणि इकडे टीव्ही वरती फिल्म चालू आहे, ते पण बघत आहे, म्हणजे बघत बघत माझी कामं होत आहेत. टाइम बघू शकता तुम्ही, इव्हनिंगचे 6:30 वाजत आहेत आता. आणखीन खूप भयानक ऊन आहे, जसं उन्हाळ्यात ऊन असतं ना तसंच ऊन आहे. 6 वाजल्यानंतर पण ऊन कमी होत नाहीये. आणि गरमी पण तशीच आहे. तर अगोदर पिण्यासाठी पाणी घेतलं मी, आणि पूर्ण घरचं काम तर आवरलेलं आहे. मी झाडू वगैरे मारली, पूर्ण घर फ्रेश आहे, मी पण फ्रेश झालेली आहे. आणि आता आहे नंबर तर सगळं पूजाचं आवरून ठेवायचं. आज गुरुवार आहे, तर इकडे सवळं दस्ती सगळं मी कवरमध्ये पॅक करते. आज प्रसाद बनवायचा नाही म्हणत होते, गावामध्येच कोणीतरी प्रसाद घेतलेला आहे, त्यांनीच बनवून आणतो म्हणलेले आहेत, म्हणून मी आज प्रसाद बनवत नाहीये. सगळं पूजाचं आवरून ठेवते. आरतीचं ताट इकडे तयार करून ठेवलं, आणि सगळी कामं आवरेपर्यंत दिनशी पप्पा येतीलच, तोपर्यंत पाणी वगैरे मी गरम करून ठेवते. तर इकडं तेल, वाती,
धूप, परत इकडे सवळं वगैरे सगळं मी एका कव्हरमध्ये पॅक करून ठेवलेलं आहे. पाणी इकडे नळ चालू केलेला होता, बकेट भरलेला आहे, म्हणजे अर्ध बकेट आलेलं आहे. तसं तर नळाला कळशी लावून बसताना भरपूर वेळ जातो यामध्ये आणि कंटाळा पण तसाच येतो. म्हणून अगोदर बकेटात पाणी काढून घेतलं नळाचं आणि मग कळशीत वतलं आणि आता पाणी गरम करायला ठेवते अगोदर. पाणी गरम होत राहील तोपर्यंत मी कुकरला मसुरा लावणार आहे. म्हणजे मी दुपारी मसुरा भिजत घातलेल्या होत्या, 2-3 तास छान भिजलेले आहेत. आता मसुराचीच भाजी बनणार आहे आज. म्हणजे दररोज टेन्शन येतं की काय बनवायचं आणि त्यावेळेस मला पातेलं भेटत नव्हतं. मी तांब्यात मसुरा भिजू घातलेले आहेत आणि छान फुललेले आहेत, बघू शकता इकडे 2-3 तासामध्ये. तर यामधल्या फक्त अर्ध्या मसुराची भाजी मला बनवायची होती, कारण आता रात्रीची वेळ आहे ना, म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये हे सगळं बनत आहे, त्यामुळे जास्त बनवलं खपत नाही आणि एकतर गरमीमुळे स्वयंपाक राहत पण नाहीये. म्हणून मी इकडे त्यामधल्या फक्त अर्ध्या मसुरा स्वच्छ धुवून शिजत ठेवले, कुकरला लावलेले आहेत. आणि नंतर चहा पाणी बनलं, स्वयंपाक बनला. तोपर्यंत दिनेश पप्पा आलेले होते, तर त्यांचं सगळं आवरून दिलं. ते गेले गावाकडे शाईबाबाच्या मंदिरामध्ये. येईपर्यंत पूर्ण स्वयंपाक मी करून घेतला, जेवण खाणं झालं, रात्रीची सगळी कामं आवरून मी झोपलेली होते. तर ही सकाळची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार. टाइम सांगितले यावेळेस सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. यांचं आवरून दिले, चहा पाणी झालेले, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि मी लागलेले आहे माझ्या कामात. तर इकडे रांगोळी काढायची आहे आणखीन आणि आज लग्नाला पण जायचंय मला, तर थोडंसं लवकर सगळी कामं आवरायची आहेत. म्हणजे किचन पासून लवकर फ्री व्हायचंय. तर बाहेर छोटीशी मी कलरफुल रांगोळी काढलेली आहे. बाहेरचं मेन गेट आणखीन वडलेलं नाही, म्हणजे दूध वगैरे आल्यानंतरच बाहेरचं गेट ओढूया, कारण कधी हे घेऊन येतात, कधी ते दुसरे भैया आणतात, म्हणजे दोघांचं दूध एकत्र येतं त्यामुळे. तर आता आलेले मी किचनमध्ये. अगोदर मी पाणी भरून घेते, संग देवपूजा करून घेते, कारण आज तितका वेळ नाहीये मला. 10 वाजेपर्यंत पूर्ण कामं आवरून फ्री व्हायचं आहे कामापासून आणि मग काटापदराची साडी घालणं आणि घरातनं रेडी होऊन निघणं. त्यामध्ये मी 11 कसे वाचतील ते पण समजणार नाहीये, कारण आपलं तसंच असतं ना, सगळ्यांचं बघायचं मग स्वतःचं बघायचं. तर इकडं कुकरला मी डाळ अगोदरच लावलेली होती. तर डाळ मी काही वेगळ्या भांड्यात काढली, कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून मी कुकर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर याच कुकरमध्ये भात बनत ठेवते आणि संग इकडे बॉटल्या पण भरायच्या आहेत, हे पण रिकामी आहेत, काही बाहेर ठेवलेत, काही आतमध्ये आहेत. आणि मी काल वेळेस आंबे घेऊन आलेले, तर ते आंबे मी काढून ठेवत आहे. दिसायला रंग हिरवाय, पण खाण्यासाठी खूप गोडीला खूप आहे. ते आंबे गावरान आंबे आहेत आणि डाळिंब पण आणलेली होती, ते पण काढून ठेवलेलं आहे. आणि काल मी कोथिंबीर निवडून ठेवलेली होती कवरमध्ये, पण कवरमध्ये ठीक वाटत नाही फ्रीजमध्ये ठेवायला, म्हणून मी डब्यात भरलेली आहे. ती छोटी मोठी खांबापासून आता सुरुवात झालेली आहे, आपली पटकन स्वयंपाक बनवते. आणि इथं हरभरे भिजत घातलेले होते, तर हे भिजू अजून 3-4 दिवस जास्त झालं तर खूप लांब असे मोड आलेले आहेत. आणखीन थोडे दिवस ठेवले ना तरी आंबे झाडे लागतील असे झालेले, बघू शकता किती लांब मोड आलेली त्या हरभरीला. तर म्हणलं आता आणखीन 2 दिवस ठेवल्यानंतर काही करत नाही आता. तर म्हणलं आज उसळ बनवून घेऊ. कुकरमध्ये काही पडतच नव्हते, मग मी ताटलीमध्ये हे आपटून काढलेले आहेत आणि सगळं मी मोकळं करून घेतलं. आता 2-3 पाण्याने हरभरे स्वच्छ धुवून घेते मी आणि मगच उसळ बनवणार आहे. पण उसळ खूप छान टेस्टी बनलेली होती. म्हणजे गावरान हरभरे आहेत, हे ना वास वगैरे येत नाही. या जागी जे पांढरे हरभरे म्हणजे छोले आपण भिजत घातले असतो ना, तर ते जास्त दिवस राहत नाही, त्याची वेगळाच वास यायला सुरुवात होते. म्हणजे 1-2 दिवसामध्ये खराब व्हायला लागतात ते. पण गावरान हरभरे ना खूप चांगले असतात. तर इथे बघू शकता 2-3 पाणी स्वच्छ धुलं आणि वरच्या टाक्या भरलेत. अगोदर मी बोर बंद केलं आणि हरभरे धुवून घेते आणि थोडंसं मीठ टाकून पाणी शिजत ठेवू आणि मस्त अशी उसळ बनून तयार होते. आणि हरभऱ्याची मुगाची उसळ खाणं खूप चांगलं असतं, म्हणजे कडधान्य खाल्ले पाहिजे, म्हणून मी सतत भिजू घालून ठेवत असते फ्रीजमध्ये. डब्यामध्ये मूग हरभऱ्याची म्हणजे जे अंकुरित कडधान्य असतात ना, ते होतच असतात, कारण मी 4 दिवसाला बनवतच असते. चांगलं असतं हे. आणि तो संग बनवण्याची तयारी मी करून घेते. तर कशा पद्धतीने पुढची तयारी केली करण्यास व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता याचसोबत या व्हिडिओला इथे सेंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखी कशी व्हिडिओ बघायला आवडतील. आणि आजकाल तुम्ही व्हिडिओला लाईक करत नाहीये, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. इकडे खाली निवांत बसून मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे उसळ बनवण्यासाठी.